आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरवठा कमी होतो आहे आणि तो कमी झालेल्या पुरवठ्यामुळे आपल्याला पेट्रोल डिझेल मिळणार नाही या भीतीने जे आहे ते नागपूरमधल्या सर्वच पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल डिझेलचा साठा मुबलक साठा करून घेण्यासाठी रांगा लावल्याचं चित्र आहे। अनेक पेट्रोल पंपांवरचं इंधन जे आहे ते संपलेलं आहे आणि काही पंपांवर जिथं इंधन आहे तिथं रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण सध्या नागपूरच्या या वंजारी नगर परिसरातला पेट्रोल पंपवर आहे आणि इथं सुमारे 200 ते 300 नागरिक अजूनही आपल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह रांगेत लागलेले। अगदी सकाळी 5 वाजेपासून काही नागरिक जे आहेत ते रांगेमध्ये लागलेले आणि ह्या सगळ्या रांगा लागलेल्या असताना कुठलीही गडबड होऊ नये याकरिता आता आपण पाहतोय की या पेट्रोल पंपवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर लोहमार्ग कल्याण पेट्रोल पंप हा असल्यामुळे इथं पोलिसांचा वर्षभर जे आहे ते बंदोबस्त असतो। मात्र आता लागलेल्या या रांगांमुळे आणखी 3 पोलीस जे आहेत ते इथं तैनात करण्यात आलेले आहे। पेट्रोल भरताना कोणताही गोंधळ होऊ नये, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ नये या दृष्टीने जे आहे ते खबरदारीचा उपाय म्हणून या पेट्रोल पंपवर पोलीस तैनात करण्यात आलेले आहे। खरं तर प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा आहे, कुठेही पॅनिक होण्याची स्थिती नाही आहे, नागरिकांना पेट्रोल डिझेल मिळेल। मात्र असं असताना पेट्रोल पंप बंद पडत असल्यानं नागरिकांच्या मनातली भीती अधिक वाढत चाललेली आणि त्यामुळं या रांगा ज्या आहेत त्या लागत आहेत। ज्यांना 1 लिटर पेट्रोलची गरज आहे ते या भीतीपोटी जे आहे ते 5 लिटर पेट्रोल भरून घेत आणि त्यामुळे या रांगा ज्या आहेत इथं लागत आहे। या सगळ्याच्यात एक दिलासादायक चित्र म्हणजे हा पेट्रोलचा टँकर जो आहे तो आत्ताच या पेट्रोल पंपावर आला आणि त्यांना या पेट्रोल पंपावरती जे आहे ते हे पेट्रोल डिझेलचा जो साठा आहे तो ॲडव्हान्स केलेला आहे। त्यामुळं आज आणि उद्या पुरेल इतका पेट्रोल डिझेलचा साठा या पंपावर आहे। त्यामुळं नागरिकांना घाबरून जाऊ नये आणि या सगळ्या स्थितीला सामोरं जावं। पेट्रोल डिझेलचा साठा मुबलक आहे तो लवकरच सुरळीत होईल असं आवाहन प्रशासनाकडून केलं जातं। मात्र दुसऱ्या बाजूने पेट्रोल पंप बंद पडत असल्यानं नागरिकांची होणारी गर्दी आणि या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या या पेट्रोल पंपांवर लागलेला पोलीस बंदोबस्त सध्या नागपूरमध्ये चर्चेत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिवांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर।